औषधांची ऑनलाईन विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 5,500 केमिस्ट आणि ड्रगिस्ट आज रस्त्यावर उतरले। देशव्यापी बंदाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 45 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसी आणि औषधांच्या ऑनलाईन विक्री विरोधात अखिल भारतीय केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेच्या वतीनं आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला। या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 5,500 केमिस्ट सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर भव्य मोर्चा काढत आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना दिलं। सोशल मीडियावरील विविध ॲप्सच्या माध्यमातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। यामुळे बेकायदेशीर औषध विक्रीला चालना मिळत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। आजच्या बंदमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 45 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली। मागण्यांचा केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने विचार न केल्यास बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिलाय। दरम्यान बंद काळात कोणताही रुग्ण औषधांपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि संघटनांच्या वतीनं नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत।